सर नमस्कार. नमस्कार जी, बोला. आपण जो कार्यक्रम दिला टीव्हीवर रामदेव अतिशय चांगला कार्यक्रम आहे. वा, छान. भरपूर लोकांचा फायदा होतो असं वाटते. बरं, परंतु माझी अशी समस्या आहे. थोडा आवाज वाढवा तुमचा. माझं व्हॉल्यूम मुलगा वाढवा. थोडं लहान आहे हां आणि नंतर मग मला शुगरचा त्रास आहे. हां शुगरचा त्रास आहे. तसंच माझ्या पार्टनर मला साथ देत नाही, त्यात काही इंटरेस्ट घेत नाही हां आणि त्यावर आमचा 2 महिने संबंध बंद आहे. हां. तर त्यावर काही उपाय असू शकतो का? म्हणजे तुम्हाला शीघ्रपतन आहे आणि तुमचा पार्टनर तुमच्या क्रियेमध्ये व्यवस्थित भाग घेत नाही, बरोबर आहे? ठीक आहे, सांगूया तुम्हाला. हे बघा, ही कॉमन समस्या आहे. पण बऱ्याचदा होतं काय की आता परत आपल्या विषयाकडे येऊ. बरोबर. एन्झायटी, परफॉर्मन्स एन्झायटी. म्हणजे उगीचच मनामध्ये मैत्रिणींनी सांगितलं शंका की असं ब्लिडिंग होतं, अशा पद्धतीने त्रास होतो, मग पार्टनरला ते कोऑपरेट करत नाही. सांगूया आपण. ही अतिशय कॉमन समस्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला लैंगिक शिक्षण नसल्यामुळं या ठिकाणी तुमच्या मनात हा संभ्रम निर्माण होतो. पण बऱ्याचदा ही क्रिया एकमेकासोबत व्यवस्थित मनोमिलन करायची असते. समजा पार्टनर नाही म्हणत असेल, त्याला काही त्रास असेल का, काही पेन आहे का, काही ड्रायनेस आहे का, ही आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरा भाग हार्मोनल थेरपीचा असतो. आणखी यांचं मन काय आलं की हा पार्टनर मला साथ देत नसल्यामुळं मग मला त्यामुळं लैंगिक शिथिलता आली, मग त्यामुळं माझा परफॉर्मन्स चांगला नाही, म्हणून मग आमच्या दोघांमध्ये अनबन होते. अशा वेळेला काय करायला पाहिजे? तुम्ही तुमच्या लेवलला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही तर तज्ज्ञांना, सेक्सॉलॉजी, सिरोलॉजी, अँड्रॉलॉजीना का भेटा. की टिपिकल एक कपल काउन्सिलिंग असतं. त्याला वेगवेगळ्या आमच्या शास्त्रामध्ये डेफिनेशन दिलेले आहेत, वेगवेगळ्या प्रक्रिया दिलेल्या आहेत. मग ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं की दोन्ही कपलचं काउन्सिलिंग करून नेमकं कमजोरी कशामुळे आली, त्यांना कशामुळे शीघ्रपतन होत आहे, या सर्व गोष्टीचं सायंटिफिक स्टडी केली जाते. दुसरा महत्त्वाचा भाग, समजा फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शन असतं का, तर नक्कीच असतं. त्यांना काही पेन डिसऑर्डर आहे का, ड्रायनॉल डिसऑर्डर आहे का, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं त्यांना पेन होतो का, हे चेक केलं जाईल. आणि जसं पुरुषांना ट्रीटमेंट लागते तशी स्त्रियांना देखील दिली तर नक्कीच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मला वाटतं अशा गोष्टीमुळे देखील भांडणं होत असतात.